जगप्रसिद्ध लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवरात आढळले मासे। वन्यजीव विभागाकडून अहवाल मागून योग्य ते संशोधन केले जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जगप्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अचानक जलपातळीमध्ये 20 फूट वाढ झाली आहे आणि यामुळे सरोवरातील पाण्याचा पीएच यापूर्वी 10 ते 11 एवढा असल्याची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र यावेळी पाण्याचा पीएच 8 ते 9 वर आल्याचे याच सरोवरात आता काही जातीचे मासे आढळून आले आहेत। यामुळे खाऱ्या पाण्याच्या सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याची शंका काही तज्ञांकडून व्यक्त केली जाते। पाण्याचा TDS देखील कमी झाला असून यापूर्वी कधीही असे सूक्ष्मजीव पाण्यात आढळले नाहीत। त्यामुळे खाऱ्या पाण्याचा गुणधर्म कशामुळे बदलत आहे याचं संशोधन होणे हे गरजेचे आहे। शिवाय आजपर्यंत मंदिराला कधी पाणी लागले नाही, हेच आता मंदिरात कमरे एवढे पाणी आहे। या सर्व प्रकरणाचा वन्यजीव विभागाकडून या संदर्भात अहवाल मागवला असून त्याचे योग्य ते संशोधन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिली आहे। जगप्रसिद्ध लोणार सरोवरात सध्या जैवविविधता धोक्यात आलेली आहे असं आपल्याला दिसत आहे। कारण सततचा पडत असलेला पाऊस व सरोवरामध्ये येत असलेले बाहेरून मोठ्या प्रमाणात झरणे पाणी यामुळे ही इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे। आणि नुकतंच आता काही दिवस अगोदर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे आढळले आहे। या पाण्याचा जो पीएच आहे तो 10.5 10 याच्या जवळपास कधीही असतो, परंतु आता तो जो पीएच आहे तो आता धोक्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासे असे दिसत आहेत। या पाण्यात पूर्वी कोणताही जीव राहत नव्हता असं याचा गुणधर्म होता। हा गुणधर्मही धोक्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जे पुरातन मंदिरं आहेत ते मंदिरही धोक्यात आलेले आहेत। जे कमळजा माता मंदिर आहे त्याच्या गाभाऱ्यात पाणी शिरलेलं आहे। तर शासनाने यावेळी लवकरात लवकर काही यावर तोडगा काढावा व हे सर्व थांबवावे। हे जर थांबलं नाही तर लोणार सरोवराचं अस्तित्व ते बऱ्याच प्रमाणे धोक्यात आलेलं आहे। तसा कोणताही काही नाही, आपण लक्षात घ्यायला पाहिजे। सरोवराची जर का हिस्ट्री जर का बघितली, गॅझेट जर का काढून बघितले, अनेक रिसर्च पेपर वेबसाईटला देखील आहेत, ते जर का काढून बघितलं तर आम्ही मगाशी देखील सांगितलं वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शास्त्रज्ञ त्याचं आणि आपलं GSD देखील आपण पाण्याची चाचणी करतो। त्याच्यामध्ये pH लेवल जी आहे, आजची pH पावसाळ्यानंतरची pH ची लेवल आणि उन्हाळ्यातली pH लेवल ह्याच्यामध्ये फरक पडतो। कारण पावसाळ्यामध्ये जास्त गोड्या पाण्याचं पावसाचं पाणी गेल्यामुळं pH लेवल काही कमी येते। जेव्हा तेच जर का बाष्पीभवनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा ॲसिडिक लेवलला जातं, पुन्हा त्याची जी काही pH लेवल बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तफावत आहे। हा व्हेरिएशन्स आहे, हे नैसर्गिक सायकलप्रमाणे प्रक्रियेप्रमाणे हे राहणाऱ्या बाबी आहेत। ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेच नाही आहे। इट इज अ प्रूव्हन फॅक्ट की कुठल्याही संशोधनाचा पेपर काढून बघितला तर त्यामध्ये हेच प्रूव्हन फॅक्ट आहे, वॉटर सलाईन आहे, त्यामुळे जीवमात्रा त्याच्यामध्ये राहू शकत नाही, म्हणून त्याच्यामध्ये कुठलीही जीवमात्रा नाही असं सायंटिस्ट म्हणत होते। परंतु आत्ता जसं आपण ह्यांनी म्हटलं की अलीकडच्या कालावधीमध्ये काही मासेचे वगैरे काय आढळून आले, आता ती जी काही नैसर्गिक जर का कुठली काय प्रक्रिया असेल तर त्याच्या संदर्भात त्याचं संशोधन योग्य ते होईल। आपण वन्य खात्याकडनं त्याबाबतचा आपण अहवाल देखील मागवले।